रामकृष्ण हरी माऊली. मी विकास सावंत, निर्भीड कट्टा 24 या चॅनलवरती स्वागत करतोय. खर तर आज मी उभा आहे पिराची कुर्लीतील जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी तळावरती. खर तर महाराजांनी म्हटलेलं आहे की याची देही याची डोळा बोगू मुक्तीचा सोहळा. आणि तुम्ही बघताय की हे सगळे वारकरी जे आहेत या आषाढी वारीमध्ये पायी जी काय आपली साधना करत करत हा मुक्तीचा सोहळा अनुभवत आहेत. आणि आपण आज काही दिंडींसोबत दिंडी चालक जे आहेत त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या मुखातून त्यांनी अनुभवलेली जी काही वारी आहे या वारीचा जो काही त्यांचा अनुभव आहे हे ते व्यक्त करतील. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपला दिंडी क्रमांक आपल्या दिंडीचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जय जिजाऊ प्रासादिक दिंडी व भजनी मंडळ निमगाव आया तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी पायवारी दिंडी श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 371 चा मालक चालक. तर 371 नंबरची यांची दिंडी आहे. तर आपलं कितवं वर्ष आहे हे दिंडीचं? आपलं हे 3रं वर्ष आहे दिंडीचं. आणि 7 तारखेला 7/7 प्रस्थान झाल्यापासून आम्ही दरकोस दर मुक्काम पंढरीच्या दिशेनं वाटचाल करत करत काल दिनांक 22/7 आमचे पिराची कुरोली तुकाराम महाराज पालखी स्थळाच्या समोर हरिभक्त परायण वामन भाऊ काका सावंत यांच्या ठिकाणी आमचा कालचा मुक्काम होता. तेथे आम्हाला सात्विकार राहण्याची पाण्याची अगदी उत्तम सेवा त्यांनी केली. आता दिंडी किंवा जी ज्यावेळेस पालखीचं प्रस्थान होतं त्यावेळेस पाऊस असतो, थंडी असते. मग इतक्या आणि बऱ्यापैकी जो वर्ग आहे तो आपला वयस्कर वर्ग आहे दिंडीमध्ये. तरुण तर आहेतच पण जास्त करून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये मोठा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की उतरत्या वयामध्ये माणसाला शरीराच्या व्याधी या ठिकाणी सुरू होतात. तर का हो म्हणजे वारी करत असताना या व्याधींचा काही प्रभाव तुमच्या या साधनेवरती होत नसावा? नाही, काय पूर्ण देहभान विसरून वारकरी खऱ्या अंतकरणाने भावाने पांडुरंगाकडे वाटचाल करत असताना कुठल्याही प्रकारचं त्यांना शारीरिक सर्व विसरून ते करतात. आणि ज्याप्रमाणे ज्येष्ठ आहेत त्याप्रमाणे तरुण सुद्धा आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने. इथे 80 वर्षाचा सुद्धा तरणा आहे. वर्ष सुद्धा म्हणजे इंग्लिश मध्ये असं म्हणतात की एज इज जस्ट अ नंबर, म्हणजे वय हा फक्त आकडा आहे. आणि मला असं वाटतं की या वारीमध्ये वयाच्या बहानापेक्षा किंवा वय तुमचं किती यापेक्षा तुमचा भक्तिभाव महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की वारकऱ्याचं वय त्याच्या आधार कार्डवर नसून त्याने किती वाऱ्या केल्या यावरून कदाचित ठरत असावं पांडुरंगाच्या दरबारामध्ये. ठीक आहे. तर आपण अजून काही मावले त्यांना प्रश्न विचारा. मावले आपलं किती वर्ष? माझ्या 7वं वर्ष आहे. 7वं. वारीमध्ये काय तुम्हाला खास असं जाणवलं? या पांडुरंगाच्या वारीमध्ये आल्यानंतर पुढील पूर्ण वर्ष एक नवी ऊर्जा भेटते, एक काम करायची आणि परमार्थ केल्यानं जे माणसाचं आयुष्य वाढतं हे कुठल्याच कोण्याही ठिकाणी गेले तरी त्यामध्ये फायदा नाही. हे मला जेव्हा आपण समजलं तेव्हा 7वे हे जवळजवळ 7वं वर्ष आहे माझ्यावर. आणि लगातार इथून समोर बी जोपर्यंत पाय चालतील तोपर्यंत बी आम्ही पांडुरंगाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची वारीची तपश्चर्या सुरू असते. 100% राहणार आणि आम्ही येणार. खरं तर एक अभंग मला आठवतो की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पण या वारीमध्ये प्रत्येकाची इच्छा या वारीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण मोबाईलवरती वारी बघतो, हा जो काही भव्य दिव्य असा सोहळा बघतो, प्रत्येकाला वाटतं की मला या वारीत सहभागी व्हायचा आहे. पण वाटणं आणि असण्यात फरक आहे ना. मग असं का होत नाही की प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत? प्रत्येक जणाचा विषय आहे. कारण पाऊले चालती पंढरीची वाट. ज्यांना विठ्ठल आणि माऊली ज्ञानोबा तुकोबराय कळले, समजले, गाथा कळली, माता नीट झाला, माता सुधारला, ज्ञानेश्वरी ज्यांना कळली तेच या वारीला येतात. आणि ज्यांना ज्ञानेश्वरी कळली नाही, गाथा कळली नाही ते घरीच राहतात. आणि याला पूर्वजन्मीचं पुण्य लागतंय, संचित लागतंय, प्रारब्ध लागतंय. आता आपल्यासोबत कीर्तनकार आहेत. तर एक तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारतो, सध्या बघताय युवकांपुढं बेरोजगार युवक आहेत आपले. दुसरी गोष्ट अशी की मुलांची लग्न जमिनात. तिसरी गोष्ट अशी की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय, युवा पिढी जी आहे ही भविष्यकाळात ही वारकऱ्याची जी काही पताका ही तुमच्या भविष्यकाळात चालणारी पिढी म्हणजे युवा पिढी आहे. पण सध्या चित्र तुम्ही बघताय की आपला जो काही युवा आहे
हा प्रचंड तणावामध्ये जगत आहे. तर या तणावामधून मुक्त होण्यासाठी वारी कशी मदत करते? ते वारी हा समतेचा संदेश देते आहे. सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. सर्वांनी या ठिकाणी सामील व्हायचं आहे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी 21व्या वर्षी हा संदेश दिलेला आहे, त्यामुळे याला जास्त वय काही लागत नाहीये. आणि तुम्ही जे लग्नाचं म्हणले आहे, व्यसनाच्या अधीन तरुण पिढी जाते आहे. अनेक गर्भामध्ये मुलीची हत्या केली जाते आहे. या ठिकाणी सर्वांना माऊली म्हणून संबोधले जातं आणि आजच्या नवीन युगामध्ये ती माऊलीच गर्भामध्ये मुलीला मारते आहे. त्यामुळे आजकाल मुलाचे लग्न होत नाहीये, समतोल राहिलेला नाहीये मुला मुलीच्या संख्येमध्ये. आणि अनेकांनी म्हणजे स्त्रीवर अन्य अत्याचार केलेले आहेत. त्यामुळे मुलीची संख्या घटली, म्हणून मुलाचे लग्न होत नाही. आणि निर्व्यसनी तरुण जर असला तर त्याला कुठलीच काही अडचण नाहीये. आता काल बोलता बोलता महाराजांनी मला सांगितलं की पूर्वी वारी शेतकऱ्यांची असायची, बऱ्यापैकी आपला वर्ग शेतकरी असायचा. पण दिवसेंदिवस वारीचं स्वरूप बदलत गेलं. म्हणजे वारी तीच आहे, स्वरूप बदललं या अर्थानं की वारीमध्ये सुशिक्षित वर्ग म्हणजे अगदी सरकारी अधिकारी सुद्धा या वारीमध्ये मोठमोठ्या पदावरचे येऊ लागले. आमदार खासदार या वारीमध्ये पायी चालू लागले. तर काय म्हणजे असं काय असावं या वारीमध्ये जेणेकरून ही लोक या वारीकडे आकर्षित होत आहेत? नाही, हे सर्व भगवंताचेच लेकरं आहेत. अधिकारी असला, मोठा असला, श्रीमंत असला तरी भगवंताशिवाय पर्यायी आपुला तो एक देव करून घ्यावा. तो देव आपला करण्यासाठी सर्व आलेले आहेत. इथे पद प्रतिष्ठा वगैरे बाजूला ठेवून काही काही पाखंडी सुद्धा काही तात्पुरते एका दिवसाकरता वारकरी होतात. त्या पाखंड्याचं थोडं दूर ठेवा. परंतु तुका म्हणे एक भावाची कारण प्रत्येकाच्या मनामध्ये भाव आहे, तो या ठिकाणी सामील होतो आहे. तर खरं तर महाराजांनी अतिशय मोजक्या शब्दात आणि महत्वपूर्ण असा संदेश दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय वाटतं की जशी वारी परंपरा अखंडित सुरू राहिलेली आहे, तसं समाजामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतोय का? म्हणजे समाज सध्याचा जो आहे, समाजाची स्थिती कशी आहे? म्हणजे वारी खरं तर स्वच्छतेची असावी, वारी ही प्रबोधनाची असावी. या वारीमधून ज्यावेळेस वारकरी आषाढी आपली जी काही एकादशी होते, त्यानंतर वारकऱ्यामध्ये कोणता बदल तुम्हाला जाणवतात किंवा समाजामध्ये काय परिवर्तन होतं? समाजामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून मी निर्भीड कट्टा 24च्या माध्यमातून हेच सांगेन की आपण संत गाडगेबाबांनी सुद्धा पूर्ण जग झाडलेलं आहे, देश झाडलेला आहे. आणि जगाच्या पाठीवर श्री संत गजानन महाराज संस्थान, या संस्थांचं उल्लेखनीय या ठिकाणी नाव घेतलं जातं. ते फक्त स्वच्छतेमुळे. त्यामुळे आपण हे घाण करणे, हे टाकणे, हे करणे, स्वच्छतेच्या मार्गाने संतांनी सांगितले, आजही आपण तेच मार्ग केला पाहिजे. कुठेही सुद्धा म्हणजे प्रदूषण होईल असं आपण वागायचं नाही. हाही संदेश या ठिकाणी आता दिला तुम्ही जे म्हणताय, आता त्या तिकडे बघताय तुम्ही की ते कचरा जो आहे ह्या बाटल्या उघड्यावरती पडले आहेत. खरं तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे का वारकरीची आहे? काय वाटतं? शासनाची आहे. नाही, प्रशासन आहे, पण प्रशासन सगळीकडे पुरणार नाही. की प्रत्यक्ष वारकऱ्याची सुद्धा जबाबदारी आहे. परंतु काही पाखंडी जे वारकऱ्याच्या माध्यमातून वर बाह्य स्वरूपाने वारकरी म्हणून दिसतात, परंतु ते फक्त काहीतरी वारीमधून जाऊन काहीतरी घेण्याच्या माध्यमातून, घाण करण्याच्या माध्यमातून येतात. पण खरे जे वारकरी आहेत ते तुकोबा ज्ञानोबा चोखोबा निळोबा गोरोबा या सकल संतांच्या विचारावर चालतात, ते मात्र शिस्तीमध्ये चालतात. अगदी महत्वपूर्ण संदेश दिलाय. ज्यांच्या जगण्यामध्ये, ज्यांच्या वागण्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांचं जे काही परिवर्तन किंवा आपण त्याला रिप्लेशन म्हणू शकतो ते दिसतं. ते वारकरी नेहमी स्वच्छता राखण्याचं काम या ठिकाणी कुठे जरी गेले तरी ते करत असतात. श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. गजानन रामकृष्ण. रामकृष्ण.